केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींना अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द। मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर होणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार। महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी मोठ्या घोषणेची शक्यता, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का याकडेही लक्ष। यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा। करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता। जीडीपी वाढीचा दर 6.3 ते 6.8% राहण्याचा अंदाज। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचे किमान भाडे 26 रुपये तर टॅक्सीचे भाडे 31 रुपये असणार। सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागलेत। धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींचा मुंडेंना पाठिंबा। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर संतोष देशमुखांचं कुटुंब भगवानगडावर जाणार। नामदेव शास्त्रींकडे पुराव्यांची फाईल सादर करणार। भगवानगड कधीही हत्येचं समर्थन करणार नाही। हत्या करणाऱ्यांना फाशीवर चढवावं, नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट। तर भगवानगड संतोष देशमुखांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास तयार। राज ठाकरेंना निकालाबाबत पडलेले प्रश्न हे यक्ष प्रश्नांप्रमाणे त्याला फडणवीसांकडून मिळणारी उत्तरही कदाचित रंजक असतील। या उत्तर संवादाची महाराष्ट्र वाट पाहतोय। मनसेनं निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर सामनातून टोला। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंज मध्ये पण विचारा। भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचं प्रकरण। तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना। दरेकरांच्या आरोपांनंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। समरजित घाटगेंना कागलमधील शासकीय जमिनी बळकावताना लाज कशी वाटली नाही? मंत्री हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप। संबंधित जमिनी ताबडतोब परत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू, मुश्रीफांचा इशारा। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींचं अपहरण करून हत्या। गुजरातच्या एका खाणीत कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यानं हत्या झाल्याचा संशय। मुंबईतील जेजे रुग्णालयात अशोक धोडींच्या पार्थिवावर शवविच्छेदन। 3 ते 4 दिवसात अहवाल येणार। अपहरणाच्या तब्बल 11 दिवसांनंतर अशोक धोडींचा मृतदेह सापडला। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचं प्रकरण। तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना। सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख। सत्ताधारी आक्रमक। राष्ट्रपती भवनाकडूनही प्रत्युत्तर। राष्ट्रपती भाषणावेळी थकल्या होत्या, त्याच गोष्टी परत बोलत होत्या। संसद भवन परिसरात सोनिया गांधींचं वक्तव्य। सोन्याच्या दरात पुन्हा 1000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर जीएसटीसह 85,181 रुपये प्रतितोळा, तर चांदी 1 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर। पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये। 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडीचा समावेश करा। महापालिकेकडील सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करा, अजित पवारांच्या सूचना।